श्री राम जय जय राम। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 8 प्रमुख अधिकारी शिष्य ह्या प्रवचन मालिकेचे हे 6वे प्रवचन पुष्प म्हणजेच 6वा भाग आहे. ह्या प्रवचन मालिकेचे एकूण 9 प्रवचन पुष्प असणार आहेत. ह्यापूर्वी 5 प्रवचन पुष्प गुरुकृपेने सफल संपूर्ण झाले आहेत. ही प्रवचन मालिका सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याच कृपेने, इच्छेने, सत्तेने, कर्तृत्वाने आणि त्याचबरोबर आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच एक एक टप्पा पार करत पुढे जात आहे. पहिल्या भागात आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे जीवन दर्शन संक्षिप्त स्वरूपात केले. दुसऱ्या भागापासून प्रत्येक भागात आपण श्री महाराजांच्या एका प्रमुख अधिकारी शिष्याचे जीवन दर्शन करत आहोत. दुसऱ्या भागात श्री आनंदसागर महाराज, तिसऱ्या भागात श्री ब्रह्मानंद महाराज, चौथ्या भागात श्री भाऊसाहेब केतकर आणि मागील भागात म्हणजेच 5व्या प्रवचन पुष्पात आपण श्री डॉक्टर कुर्तकोटी ह्या शिष्यांचा अभ्यास केला. ह्या प्रत्येक प्रमुख अधिकारी शिष्यांचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला अतिशुद्ध आणि पवित्र अंतःकरणाचा समर्पण भाव कसा होता याची अभ्यासात्मक चर्चा आपण गुरुकृपेने केली. ह्या 6व्या भागात आपण श्री पांडुरंग बुवा उर्फ श्री रामानंद महाराज यांचा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला प्रामाणिक समर्पण भाव कसा होता याचा अभ्यास करणार आहोत. ह्या प्रवचन मालिकेचा एकमेव उद्देश म्हणजे आपली दिवसेंदिवस नामस्मरणात वाढ व्हावी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती आपला समर्पण भाव स्थिर व्हावा, जीवन अंतर्बाह्य शांत व आनंदी व्हावे, शाश्वत सुख समाधान प्राप्त व्हावे, आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे आपल्या गुरूंची प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी व त्याचा परिणाम म्हणून पूर्ण गुरुकृपा प्राप्त करून घेण्याची योग्यता सद्गुरु श्री महाराजांच्या आशीर्वादाने आपल्यातही निर्माण व्हावी, हाच ह्या प्रवचन मालिकेचा एकमेव उद्देश आहे. श्री महाराज तीव्र अध्यात्म प्रवृत्तीचे असूनही ते प्रापंचिकांमध्ये पूर्णपणे मिसळले व त्यांच्यामध्ये राहूनच त्यांना परमार्थात हळूहळू ज्याच्या त्याच्या योग्यतेने, सवडीने पुढे पुढे नेत गेले आणि म्हणून ते प्रत्येकाला अगदी जवळचे वाटत होते आणि आजही वाटतात. कट्टर सनातनी असो किंवा समाज सुधारक असो किंवा अत्यंत पापभीरू असो, या सर्वांशी श्री महाराज अगदी प्रेमाने वागले आणि भगवंताच्या नामाचे महत्व अगदी शांतपणे त्यांना सांगतच राहिले. आपल्या अनुयायावर पोटच्या मुलाप्रमाणे ते प्रेम करीत होते आणि आजही करीतच आहेत ना. अक्षरशः हजारो लोक त्यांच्या संगतीला राहून गेले. प्रत्येकाशी त्यांची निकट ओळख होती म्हणून त्यांचे मंदिर प्रत्येकाला प्रेमाचे, हक्काचे वाटे आणि आजही जो गोंदवल्या जातो आणि श्री महाराजांचे दर्शन घेतो तो श्री महाराजांच्या प्रेमात पडून त्यांना शरण जाण्याची भावना मनात निर्माण करतोच. अनेक दीन दरिद्री, अज्ञानी, भाबड्या व अपंग लोकांना त्यांचा आधार होता. जो कोणी येईल त्याच्याशी श्री महाराज मित्राप्रमाणे बरोबरीच्या नात्याने वागत. श्री महाराजांकडे गुरुत्व आपोआप आले कारण गुरु होण्याची सर्व लक्षणे त्यांच्या अंगी स्वतः सिद्ध होती.
गुरुत्व असून देखील श्री महाराजांनी आपल्या शिष्यांना शिष्यपणाने कधीच पाहिले नाही. अशाच एका प्रमुख अधिकारी शिष्यापैकी एक म्हणजेच श्री पांडुरंग बुवा उर्फ श्री रामानंद महाराज यांचा सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला प्रामाणिक समर्पण भाव कसा होता, याचा आता आपण अभ्यास करूयात. श्री पांडुरंग बुवा यांचा परिचय एका वाक्यात करून द्यायचा झाला तर मेरू पर्वतासमान खडतर वैराग्य व सद्गुरु भक्तीच्या दिव्य तेजाने झळाळून निघालेला भक्तिसूर्य, जो प्रत्येक शिष्यासाठी नक्कीच एक आदर्श शिष्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून ओळखला जातो, ह्या एका वाक्यात श्री पांडुरंग बुवांचा परिचय करता येऊ शकतो. वराडातील चांदकी या गावी सन 1886 मध्ये श्री पांडुरंग बुवांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना भजन कीर्तनाची आवड होती. 8व्या वर्षी त्यांची मुंज झाली. लहानपणी वडील वारले म्हणून त्यांचे मामांनी त्यांना नागपूर येथे घरी नेले व शाळेत घातले. पुढे ते काशीला गेले. काशी क्षेत्री 4 महिने राहून अनुष्ठान केले. अनुष्ठान समाप्तीच्या वेळेस त्यांना समर्थांचा दृष्टांत झाला. गोदातीरी जा, तिथे तुला दीक्षा मिळेल. तेथे लोक त्यांना श्री पांडुरंग महाराज म्हणू लागले. काशीहून ते गोदातीरी मंगरुळ क्षेत्री आले. तेथील मठाचे अधिकारी पुरुष श्री अंबादास यांनी त्यांना रामदासी दीक्षा दिली व रामानंद हे नाव ठेवले. पुढे जालना येथे श्री आनंदसागर यांच्याकडे जाण्यास त्यांना सांगितले. श्री आनंदसागरांनी त्यांना गोंदवल्यास श्री गोंदवलेकर महाराजांकडे नेले. श्री महाराजांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले व जवळ बसून अनुग्रह दिला. श्री महाराज त्यांना पांडुरंग बुवा म्हणून हाक मारीत. 1 वर्षाच्या वास्तव्यानंतर श्री महाराजांनी त्यांना आज्ञा केली की एका वस्त्रानिशी तीर्थाटनास निघावे, जवळ भांडेही ठेवू नये, भिक्षा मागून रामरायास नैवेद्य दाखवून अन्न भक्षण करावे, मौन धरून नामस्मरण करीत जावे, रात्री भजन करावे, याप्रमाणे चातुर्मास करून तीर्थाटन करून परत येऊन भेटावे. याप्रमाणे आज्ञापालन करून परत आल्यावर श्री महाराज प्रसन्न झाले. चातुर्मास मौन आणि निरशन, फक्त द्वादशीच नैवेद्य, तेच भोजन व तीर्थाटन असे व्रत सांगून श्री गुरुपौर्णिमेस गोंदवल्यास यावे अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे रामानंदांनी कित्येक वर्षे 12 ज्योतिर्लिंगे, सप्तपुर्या, चारीधाम, गंगा प्रदक्षिणा अशा तीर्थयात्रा केल्या. बद्रीनारायणास 3 वेळा जाऊन आले. रामनवमी जालना येथे, गुरुपौर्णिमा गोंदवले येथे व दासनवमी मंगरुळ येथे असे 3 क्षेत्री न चुकता ते जात असत. श्री महाराजांनी त्यांना अनुग्रहाचा अधिकार देऊन श्री रामोपासनेचा प्रसार करण्यास सांगितले. श्री महाराजांनी त्यांचा विवाह गोंदवले येथे त्यांच्या समोरच श्री आनंदसागरांच्या कन्येशी करून दिला. श्री महाराजांनी त्यांना उपासनेसाठी गंडकी शिळेवर ओतलेले श्रीराम पंचायतन दिले. परंपरेने प्राप्त झालेले हे पंचायतन आजही साखरखेर्डा येथील मंदिरात पाहावयास मिळते. श्री महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी मराठवाड्यात श्री रामनामाचा खूप प्रसार केला. परस्त्री माते समान मानून सांगितलेला जप जो करील त्याला ते अनुग्रह देत. खडतर वैराग्य व सद्गुरु भक्तीच्या दिव्य तेजाने अल्पावधीतच अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. जालना येथील श्री आनंदसागरांनी उभे केलेल्या राम मंदिराची व्यवस्था त्यांनी सांभाळली. एक सधन भक्ताने सभामंडपाच्या सर्व खर्च देऊ केला असता तो नाकारून श्री रामानंदांनी भिक्षेचे पैसे जमा करून मंदिराचा मोठा सभामंडप आपल्या देखरेखीखाली बांधविला. ते अभिजात कवी होते. त्यांची काव्यशक्ती फार मोठी होती. त्यांनी श्री महाराजांवर सुंदर कवने केली आहेत. गोंदवले येथील नित्योपासना ग्रंथात त्यांनी केलेली पदे दिलेली आहेत.
त्यांनी महाराजावर अनेक सुंदर भावपूर्ण कवने केली आहेत. ते भजनेही फार सुंदर म्हणत होते. एक तारीवर ते भजन म्हणू लागले म्हणजे त्यांचे देहभान हरपून जाईल. गोंदवल्यास देह ठेवण्याचे भाग्य श्री रामानंदांना मिळाले. त्यांची तशी इच्छा होती, ती श्री महाराजांनीच पुरवली. रामानंदांची श्री महाराजावर अत्यंत निष्ठा होती. त्यांच्या आज्ञेचे ते तंतोतंत पालन करीत. 1930 साली बुवांनी गोंदवल्यास आपला देह ठेवला. त्यांच्या पद्यातील चरण त्यांनी सत्य करून दाखवले. धन्य तेची भूमी, धन्य ते चरण, धन्य ते मरण तया ठाई. ज्याप्रमाणे श्री पांडुरंग बुवा म्हणजेच श्री रामानंद महाराज यांनी ज्ञानसंपन्नता, कवित्व आणि शिष्यत्वाचा एवढा अधिकार प्राप्त करून देखील गुरु आज्ञा शिरसावंद्य केली व गुरु आज्ञेचं नेहमीच तंतोतंत पालन केले. परस्त्री, परधन, परनिंदा हे पाप समान मानले. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना संपूर्ण शरण गेले, सात्विक समर्पण केले आणि त्यांच्या शिकवणीनुसारच जीवन व्यतीत केले. त्यामुळे श्री पांडुरंग बुवा उर्फ श्री रामानंद महाराजांना श्री महाराजांची पूर्ण गुरुकृपा प्राप्त झाली होती. गुरुकृपेमुळेच त्यांना त्यांचा देह त्यांच्या इच्छेप्रमाणे गोंदवल्यात श्री महाराजांजवळ आपल्या गुरुजवळ ठेवता आला. आपल्या गुरुचरणी शेवटचा श्वास घेता यावा, ह्यापेक्षा एका सच्च्या शिष्यासाठी आणखी कोणते पुण्य, कोणते भाग्य असू शकते. अशा आदर्श प्रमुख अधिकारी शिष्याप्रमाणे आपणही आचरण करूया आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणकमलावर शीश ठेवून आपणही त्यांना शरण जाऊया, समर्पित होऊया. आपणही त्यांच्या दयेचे, कृपेचे पात्र होऊया. अहो, गुरुराया म्हणजे दयेचे अथांग असे महासागर असतात. आपणही त्यांना याचना, प्रार्थना आणि विनवणी करूया की हे कृपावंत श्री महाराज, हे दयानिधी, हे गुरुराया, आम्हालाही अखंड नामस्मरण करण्याची सद्बुद्धी द्या हो स्वामी. अहो महाराज, आमच्यातही संपूर्ण समर्पण भाव स्थिर करण्याची शक्ती द्या हो सद्गुरुराया. अहो महाराज, तुमची गुरुकृपा प्राप्त करणे हे मेरू पर्वत पार करण्यासारखे आहे, पण तुमच्याच आशीर्वादाने दररोज थोडी थोडी करून तिळा एवढी का होईना आमच्यातही पूर्ण गुरुकृपेची योग्यता निर्माण करा हो स्वामी. अहो महाराज, हे जीवन तुमच्यामुळेच आनंदी झाले आहे आणि तसेच आनंदी ठेवा हो महाराज. गुरुराया, तुम्हीच आमचे सर्वस्व आहात. तुम्हीच हे श्वास चालवता आहात. आम्हालाही तुमच्याच जवळ नेहमी ठेवा हो महाराज. आणि तुम्हीच आम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणा हो महाराज. हीच याचना, हीच प्रार्थना आणि हीच शिकवणी, हीच विनवणी. आजचे प्रवचन पुष्प सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणकमलावर मनोभावे अर्पण करूया आणि आजच्या या भागाचा इथेच पूर्णविराम करूया. पुढील 7व्या प्रवचन पुष्पात आपण श्री महाराजांचे 6वे प्रमुख अधिकारी शिष्य पूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचे श्री महाराजांप्रती कशा प्रकारचे समर्पण होते याची अभ्यासात्मक अध्यात्म चर्चा आपण करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.